नाशिक शिक्षक मतदारसंघाची आज निवडणुकीची मतमोजणी आहे। आपल्यासोबत सध्या उमेदवार किशोर दराडे आहेत। आपण जर बघतोय तर आज त्यांचं घरामध्ये औक्षण होतंय। त्यांनी सकाळीच देवपूजा केली, त्यानंतर घराबाहेर पडताना सर्व कुटुंबियांसोबत त्यांच्या भेटी होत्या आणि त्यानंतर ते आता मतमोजणीच्या ठिकाणी जाणार आहे। आपल्यासोबत स्वतः किशोर दराडे आहेत। काय सांगाल, आजचा मतमोजणीचा दिवस आहे, नेमकी काय आपली सकाळची? नाही, आजचा मतमोजणीचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा दिवस आहे। मी गेले 6 वर्षे खूप काम केलं असल्यामुळे, शिक्षक बांधव सगळं माझ्याबरोबर असल्यामुळे विजय 100% माझा होणार आहे। त्याच्यामुळे मला कोणत्या प्रकारचं टेन्शन नाही। आपण सकाळीच आता देवपूजा केली आहे, नेमकं देवाकडे काय मागितलंय, काय मतदारांचा कौल असेल आपल्या मनात काय? नाही, देवाकडे तर 100% मागितलंच आहे, पण देवालाही मान्य आहे की मी सातत्याने 6 वर्षे लोकांची सेवा केली, लोकांची कामं केलेली, प्रत्येक शाळेवर जाऊन प्रत्येक शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहे। नवीन कल्पना ह्या मतदारसंघामध्ये मी सातत्याने शिक्षक दरबारी कल्पना आणलेली, अनुकंपाची ऑर्डर असतील, शालार्थ आय डी असतील, फरक बिल असतील, मेडिकल बिल असतील, असंख्य कामं ह्या शिक्षक बांधवांची मी केलेले। जे टप्प्यावारचे शिक्षक होते त्यांना 1160 कोटी रुपये दिले। जुनी पेन्शन योजनेसारखा 19 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता, तो सुद्धा मी मार्गी लावलेला आहे। आश्रमशाळेचा प्रश्न असेल, ITIचा प्रश्न असेल, असंख्य कामं मी केल्यामुळे सर्व शिक्षक आणि संघटना माझ्याबरोबर असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं मला वाटतं। राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी शिक्षकांना फार प्रेम केलेले। 1160 कोटी रुपये मार्चमध्ये दिल्यानंतर आज आमचे विनादानी शिक्षक आज प्रत्येकाला काही ना काही पगार मिळाली, ते आनंदित आहे। आणि महत्त्वाचा प्रश्न जुनी पेन्शन योजना लागू करू हा शुद्ध शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले, त्यांच्यावरही सगळे शिक्षक बांधव आमचे खूप खुश आहे। त्याच्यामुळे आजचा निकाल हा माझ्याच बाजूने असणार आहे। भाऊ, अनेक विषयांनी ही निवडणूक चर्चा झाली, प्रतिष्ठेची देखील करण्यात आली आपल्याकडनं, अनेक आरोप आपल्यावर झाले। निवडणुकीच्या काळामध्ये अनेक गोष्टी आल्या, समोर आल्या, कसं बघता त्याकडे? आणि आज मतमोजणीचा दिवस आहे। मुळात विरोधाकडे कोणताच मुद्दा नाही, म्हणजे अजिंठा काहीच नाही। त्याच्यामुळे त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही। त्यांना काहीच सांगता आलं नाही म्हणून काहीतरी बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण शिक्षक हे सुज्ञ, त्याच्यामुळे बदनामीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही। सातत्याने मी 5 वर्षे 6 वर्षे या मतदारसंघात प्रत्येक शिक्षकाच्या कॉन्टॅक्टमध्ये, प्रत्येक शाळेवर गेलो, प्रत्येक शिक्षकांना भेटलो, प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतल्या आहे। त्याच्यामुळे शिक्षक राजा जो मतदार आहे तो माझ्याबरोबर आहे। यांच्याबरोबर नसल्यामुळे यांचा थोडंसं बॅलन्स जात होता, म्हणून काहीतरी आपलं टीका टिप्पणी करायच्या, काहीतरी बदनाम करायचं, पण शिक्षक कदापि असं करणार नाही। ते देश घडवता, ते आपले विद्यार्थी घडवता, त्याच्यामुळे ते सुज्ञ असल्यामुळे ते 100% 1 नंबरचं मत मला देणार आहे। आणि आज याचा रिझल्ट तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळणार आहे। महायुतीने 2 उमेदवार दिले होते, शिंदेच्या शिवसेनेकडनं आपण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं महेंद्र भावसार होते। महायुतीचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं म्हटलं जात आहे। आपल्या प्रचारामध्ये अनेक महायुतीचे दिग्गज नेते ते दिसले नव्हते। नाही, सगळे होते। शिंदेसाहेब स्वतः माझ्याबरोबर नाशिकला होते, नगरला होते, जळगावला होते, प्रत्येक ठिकाणी ते दादा भुसे होते, गुलाबराव होते। विरोधक काहीतरी बदनामी करायचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे कोणता बेसच नाही। त्याच्यामुळे हे चुकीचं स्टेटमेंट सातत्याने त्यांचं मीडियाच्या माध्यमातून येत होतं, आपण सगळेजण बघत होता। त्याच्यामुळे सगळेजण माझ्याबरोबर होते। विजयाची नेमकी किती खात्री? पसंती क्रमांकाने निकाल लागणार आहे काय आपल्याला? विजयाची 100% खात्री मी पहिल्याच फेरीत निघून येणार आहे। आणि सगळे लोक आज संध्याकाळी 8 वाजता वाट बघून सगळे आपल्या चॅनलच्या समोरच बसून सगळं विजयाचं गणित समोर दिसणार आहे स्पष्ट। संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पहिल्या फेरीतच मी विजय होणार आहे असं नक्कीच माझा आत्मविश्वास आहे। नक्कीच हे होते किशोर दराडे। पहिल्याच फेरीमध्ये जो काही निकाल येईल तो माझ्या बाजूने येईल, त्यामुळे विजयाची खात्री असल्याचा विश्वास त्यांनी यावेळेस आपल्यासोबत बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन जगदीश, शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।